जय शिवालाल, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा, मी पण मजेतच आहे. आता खूप दिवस झाले तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर नाही केला, व्लॉग्स शेअर नाही केला. आता आजपासून माझा जो रेग्युलर आधी व्हिडिओ टाकत होती तशी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते. खूप दिवस म्हणजे कंटाळा करत होती, कंटाळा येत होता आणि तब्येत पण त्याच्यात बरोबर नव्हती माझी. तिकडून आल्यावर थोडं आजारी तर नाही पडली, पण मी ना थोडा जिम लावलेला आहे आता. तर जिमसाठी जायच्या वेळेस मला ते थोडं डॉक्टरांनी सांगितलं की हिमोग्लोबिन कमी आहे. तर त्याच्यासाठी मग ते हिमोग्लोबिन सलाईन वगैरे चालू होते. तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकण्याचा टाळून दिलं. तर म्हटलं आता कंटिन्यू करते आणि जिम लावलेला आहे तर त्याचा पण मी व्हिडिओ टाकेन की एक्सरसाइज वगैरे कशी करते मी तिथे आणि कसं आहे. तर आज गेली नाही मी, आजच व्हिडिओ नाही तर आजच शूट झालं असतं. आता 8 दिवस झाले मला जिम लावायला. छान आहे तिथलं, छान वाटते जिम करून आल्यावर पण आपल्याला फ्रेश वाटतं. पण आज जाणं झालं नाही माझं. तर बघू उद्या जाईन आणि उद्या मी तुमच्यासोबत शेअर करेन की जिममध्ये मी एक्सरसाइज वगैरे कशी करते. तर अजून मला त्यांनी डाएट प्लॅन वगैरे काही दिलेलं नाही आहे, कारण की माझ्यामध्ये तसंच अशक्तपणा जास्त आहे. थोडंसं काही काम वगैरे केलं की खरंच मला खूप जास्त अशक्त आणि थकल्यासारखं होते. वजन पण तेवढंच वाढलेलं आहे माझं. तर माझं आज 67 किलो वजन वाढलेलं आहे. 67 खूप जास्त झालेलं आहे. आता मला बरंच कमी मला वाटतं आता 17 किलो तरी वजन कमी करावं लागेल त्याच्यातून. आता बघू होते का माझ्याने 17 किलो वजन कमी. तर प्रयत्न करू आपण आणि बघू आता. हां. तर चला आता तुमच्यासोबत अंशुवीरा पण येतील आणि त्यांच्यासोबत पण भेटूया. आणि माझा ना जो स्टँड आहे ना तो तुटलेला आहे, तर त्याच्यामुळे बरोबर शूट होत नाही. मी कधीचा शूट करायचा विचार चालू आहे माझा, पण शूटच होत म्हणजे करताच येत नाही आहे मला स्टँड नसल्यामुळे. आणि थोडंफार आता ते आल्यावर तुमच्यासोबत शूट करेन. तर भेटू आता थोड्या वेळाने. मम्मी दे ना बिस्किट. काय बिस्किट? हो. बिस्किट तुम्ही जो घेताल ते वाले बिस्किट नाही दे ना प्लीज. प्लीज प्लीज दे ना. बसते. काऊन काऊन बसेल दे ना प्लीज. ये देखो आपका भी मुंह में पानी आ रहा है ना गाइस, मुझे भी आ रहा है. दे ना दे. एक दोन तर देऊन दे. घेत आहे मी. प्लीज एक दोन घेत आहे. कॅमेरामॅन को कॅमेरा को से तो कॅमेरामॅन बोलला वही पुढं पाय लागून त्यांना विरा सगळं लागून खोलून दे. खोलून नाही दिलं तर मी फाडून देईन. तुला माहिती आहे ना मी फाडू शकतो असं करून. मला फाडू काय फाडू वर नको घेऊ पाणी आहे खाली. वो खाली गाल तो भाई नीचे शिफ्ट हो जाएंगे हम. और ते कौन ते कौन लॉज दूध घेऊ काय नाही थांब म्हणजे हे दोन थांब एक जास्त थांब. फ्लावर बनवलं गाइस. चलो हम टीवी देखते देखते खाएंगे गाइस. अभी अब ऊपर तो गाइस मेरी गूगल की टीवी है. ये तो फेसबुक यहाँ पर टीवी चालू है और मैं देखते हूँ शिवम रोब्लॉक्स. अगर जर आपको पता नहीं होगा तो वो माइनक्राफ्ट और रोब्लॉक्स की वीडियो डालते हैं गाइस. ते झाले का?
तो गाइस आप खा मनाला रेस्क्यू की मनाला रेस्क्यू द फकिंग द थिंग नो कंपनी तेरे पैसा मसा गया है पैसा इस बार हो जाता है 2 महीने 5 इथे विराची मस्ती सुरू आहे आणि इथे मी कामाला लागली. पीठ डब्यात भरून ठेवलं, दळण आणलं होतं. आज सकाळी पावभाजी बनवली होती. अंशूचं चाललेलं होतं की पावभाजी पाहिजे म्हणून. स्कूलमध्ये काही रोज भाजी पोळी देतेस, तर आज काहीतरी वेगळं दे म्हणून. मग म्हटलं चला पावभाजी बनवते. तर सकाळीच पावभाजी बनवली आणि दुपारी तीच खाल्ली आणि सकाळी तीच खाल्ली. मुलांना पावभाजी म्हटलं इडली वगैरे असं काही वेगळं बनवलं की ते फार आवडतं. त्याच्यावर दिवसभर मग ते राहतात आणि दिवसभर खातात. तर तसंच काहीतरी आज सकाळी पावभाजी झाली, तर सकाळी तेच झालं आणि दुपारचं जेवण पण तेच झालं त्यांना. आज भाजीपोळी खात नाही वगैरे असा काहीच प्रकार घडला नाही घरामध्ये. नाही तर मी खात नाही, करत नाही, जेवत नाही असंच असते. कधी जेवतो कधी नाही जेवत. पण आज त्याच्या आवडीचं असल्यामुळे तो जेवला. आणि मी इथं मग नंतर ट्रॉल्या साफ करायला घेतल्या. म्हटलं खूप दिवसापासून साफ करायचा विचार चालू होता, पण टाळत होती. म्हटलं टाळत राहिलं तर तसंच राहते ते. त्याच्यामुळे म्हटलं आज साफ करून घेऊया. तर त्या ट्रॉल्या काही जास्त नाही, 6 ट्रॉल्या आहेत माझ्याजवळ. तर त्या 6 ट्रॉल्या पूर्ण क्लीन केल्या आणि भांडे घासायचे काही काम पडलं नाही, कारण की भांडे ऑलरेडी घासलेलीच राहतात, रोजच्या वापरात येतात त्याच्यातले भांडे. तर त्यामुळे फक्त पेपर बदलायचे होते आणि थोडंसं पुसून घ्यायचं होतं. तर ते पुसून घेतलं, ते ट्रॉल्या साफ केल्या आणि मग नंतर घरातली कामं, पसारा थोडा जे काही होता तो घरातला आवरलं थोडंफार. संध्याकाळचे तरीच मला वाटतं 3-3:30 वाजता मी ट्रॉली साफ करायला घेतलेली आहे. अंशू विरा आल्यानंतर साफ केली ट्रॉली. आणि तुम्ही बघत होते तेव्हा की विराची कशी मस्ती झाली होती. ते व्हिडिओ आहे ना, त्या आदल्या दिवशीचा त्यानं काढलेला होता, तर मी याच्यात ॲड केला तो व्हिडिओ. अशी मस्ती चालू असते त्याची, काही ना काही कारनामा करत राहते तो. आणि आमचा पण वेळ त्याच्यात चालला जातो. तसं कुचिनपणा कार्टूनपणा करत राहते तो. आणि अंशूचं असं आहे की अंशू थोडा शांत आहे, तो पण कुचिनपणा करतो. त्याचा एक कुचिनपणा चालू असते काही ना काही. पण तो ड्रॉइंग वगैरे त्याला जास्त जमतं आहे, चांगलं काढते तो ड्रॉइंग. तर त्याचे व्हिडिओ पण त्यानं यूट्यूबवर टाकलेले आहेत ड्रॉइंगचं. त्याचं चॅनल बनवलेलं आहे त्यानं, अंशूनं. तर अंशू पण ड्रॉइंग वगैरे छान करतो. तर प्रत्येक दोघा भावांचं काही ना काही चालू असते, मस्ती वगैरे दोघांचं काही ना काही. तर वेळ कसा जातो दोघंजण आले की समजत नाही, असे कारनामे करत राहतात दोघंच्या दोघं. आणि मी माझं घर हे ट्रॉल्या आवरण्याचं काम करायला लागली. म्हटलं आता आपण रेग्युलरच रुटीनमधलं जे हे काम रुटीनमध्ये नाही आहे माझं, पण वेगळं करू म्हणून तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओ. आणि तुम्हाला पण काही साफसफाई करायची असेल किंवा काही तर प्रोत्साहन भेटेल, आशा करते की तुम्हाला प्रोत्साहन मिळत असेल. हे मी माझं ट्रॉल्या आवरल्या आणि तुम्ही बघा आता हे सर्व पेपर चेंज केल्यावर पुसल्यावर छान झालेत. हे भांडे आणखीन लावायचे राहिले होते, ते टोपल्यातच होते भांडे. हे भांडे लावलेत, काही काढून ठेवते एक्स्ट्राचे, जेवढे लागतात तेवढेच ठेवते मी भांडे. तर
संध्याकाळची वेळ झाली, मग कपडे आणले घरी, घड्या करून ठेवून दिलेत जाग्यावर. संध्याकाळचं झाडून काढलं बाहेरचं. संध्याकाळचा स्वयंपाक काही आता एवढा काही करायचा नव्हता, कारण की शाळेतूनच जेवून येत होते, त्याच्यामुळे काही जास्त नव्हता. तर बस उडदाची डाळ आणि भात लावला. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत चला बाय.